भावे उतराई ठेविता पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश करोनी सायाच शिकविते तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येते सांभाळीत काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता पायी जीव थोडा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करी चरण संताचिया करे चरण संताचिया चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्वेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगा गिरियो गिराजम् तपो ज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगम् मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नितिं नमो नारायण गिरिजि परब्रह्म स्वरूपम् दृष्टवातवद सुखदहस्य वदनं भवति सकल पापनाशनं संतोषयते मधु मधुरावाणी सोमेश्वर गिरि मनसा स्मरामि अवतार घेतला जगिता पीतिरे गुरु सेवा साधना गोदा तटी करी मुमोक्षो जना उद्धरिदरो निकरी नित्यानमितो सद्गुरु श्रीरामगिरी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदं मन्त्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा अखण्डानन्दबोधाय शिष्यसन्तापहारिणे सच्चिदानन्दरूपाय रामाय गुरवे नमः राम राम महाबाहो भक्तकामोत्तरो भो सीतावल्लभ प्राणेश रक्ष मां शरणां गतम् उमाकान्त महादेव चितानन्द गुणकर परिपाहि सदा शम्भो सकलमात्मनमहेश्वरः समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदभं जगननीतपानी मण्डनमण्डनानं तरुणतुलसीमाला गन्धरं गञ्जनेत्रं सदैव धवलहस्तं विठ्ठलं चिन्तयामि मनोजवं मारुतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै नमस्तस्यै
नमस्तस्यै नमो नमः तीन शिरे सात तया माझे दंडवत काखी धुळी पुढे श्वान नित्य जानवीचे स्नान कैलाशेचा देव भोळा चक्रवर्ती पार्वतीचा पती योगीराज तयाची पाया माझे दंडवत घडवणी प्रीत जडो नामे शरण शरण हनुमंत तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या बाटा मज दाबाव्या सुभटाम वचनायका कमलापती माझे रंगाचे विनंती कर जोडितो कथे काळी अपरसावे जवळी जोडून या कर चरणी ठेविला माथा परिसावे विनंती माझे पंढरीनाथा असो नसो भावालो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजकड पंढरीराया श्री गुरु सारिका असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करे राजयाची कांता काय भीक मागे मनाची आजोगे सिद्धी पावे श्री संताची पायी माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत विश्रांती पावलो संभळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख काय सांगू आता संतांचे उपकार मद निरंतर जागविती काय द्यावे त्याशी व्हावे उतराई ठेविता पायी जीव थोडा प्रस्तुत प्रसंग सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय महाराष्ट्रभूषण देहू निवासी श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा अभंग पण सेवेकरता घेतलेला आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संतांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. विठ्ठला 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं उचित तो असा की योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांच्या कृपेने ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराजांच्या आशीर्वादाने त्याचप्रमाणे वारकरी संप्रदायाचे हृदय सम्राट परम पूजनीय परमदरणीय गुरुवर्य महंत स्वामी सद्गुरु श्री श्री रामगिरीजी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने मार्गदर्शनाने प्रेरणेने चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 आणि वर्ष आहे 44. विठ्ठला 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 गेल्या 44 वर्षापासून समस्त ग्रामस्थ धनगरवाडेकर या सप्ताहाचं आयोजन नियोजन करत असतात आणि म्हणून समस्त ग्रामस्थ धनगरवाडेकरांना या ठिकाणी धन्यवाद. योगीराज सद्गुरु श्री गंगागिरीजी महाराजांची परंपरा गंगागिरीजी महाराजांचा परमार्थ आपण गेल्या 44 वर्षापासून या ठिकाणी सांभाळला आणि टिकवला देखील. गेले 44 वर्ष आपल्या या अखंड हरिनाम सप्ताहाला होत आहे आणि म्हणून सर्व ग्रामस्थ मंडळींना या ठिकाणी धन्यवाद. सद्गुरु नारायणगिरीजी महाराज भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व भजनी मंडळाला धन्यवाद. समस्त ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद. ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, अन्नदान करणारे या असणाऱ्या कार्यक्रमाकरता ज्यांनी ज्यांनी अनमोल असणारी वेळ आणि अनमोल असणारं सहकार्य केलं असं सर्व मंडळीला धन्यवाद. विठ्ठला विठ्ठला आजची दुपारची ज्यांची पंगत झाली असे असणारे आमचे वसंत भाऊ आणि त्यांना देखील धन्यवाद. आणि संध्याकाळची ज्यांची पंगत आहे असे असणारे आमचे अशोक दादा त्यांना देखील धन्यवाद. संध्याकाळचा प्रहारा ज्यांचा आहे एकात्मता मित्रमंडळाच्या वतीने प्रहाराची सेवा ते करणार आहे आणि म्हणे एकात्मता मित्रमंडळाला देखील धन्यवाद. समस्त ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद. आणि या ठिकाणी ग्रंथ वाचक ज्ञानेश्वरी वाचक या ठिकाणी आमचे ज्येष्ठ गुरुबंधू हरिभक्त परायण श्री अशोकजी महाराज थेंग या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना देखील धन्यवाद. त्याचप्रमाणे नारायणगिरी गुरुकुलाचे असणारे विद्यार्थी आमचे आदित्य महाराज गायनाचार्य त्यांना देखील धन्यवाद. त्याचप्रमाणे आमचे दत्तात्रेय महाराज रक्ते त्यांना देखील धन्यवाद. आणि जे नेहमी आमच्या बरोबर असतात आमचे कैलास आबा त्यांना देखील धन्यवाद.
आणि परिसरातून आलेले सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेवर प्रेम करणारी सर्व मंडळी आणि योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज पायी दिंडी सोहळ्याचं जे नियोजन करतात तसे असणारे आमचे पोते डॉक्टर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना देखील धन्यवाद. खंडोबा देवस्थानचे विश्वस्त आमचे बाळाभाऊ या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना देखील धन्यवाद. आणि ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद. दिघीकर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाले, सर्व दिघीकरांना या ठिकाणी धन्यवाद. आणि त्याचप्रमाणे जे नेहमी सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेच्या सेवेमध्ये असतात असे असणारे आमचे अच्युत भाऊ देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांना देखील धन्यवाद. विढाला विढाला हो ज्यांची असणारी सुंदर संशिष्टीम आहे त्यांना देखील धन्यवाद. समस्त ग्रामस्थ मंडळीला धन्यवाद. सप्ताह कमिटीला धन्यवाद. ग्रामस्थ मंडळी भजनी मंडळाला धन्यवाद. आणि सेवेला प्रारंभ. विढाला 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 जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि सप्ताहाचा आजचा 5वा दिवस आहे. वर्ष 44 आहे आणि 44व्या वर्ष संपादन करत असताना या ठिकाणी या 5व्या दिवसाची असणारी सेवा समस्त ग्रामस्थांच्या वतीने, भजनी मंडळाच्या वतीने, सप्ताह कमिटीच्या वतीने माझ्याकडे आलेली आहे. जशी काही सद्गुरू महाराज बुद्धी देतील त्या प्रकारे आपण या ठिकाणी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि महत्वाचं म्हणजे दर महिन्याच्या शेवटच्या तारखेला जी महिला मंडळ आपण भक्त मंडळ सद्गुरू गंगागिरीजी महाराजांच्या संस्थांमध्ये सेवा करण्याकरता येतात त्या महिला मंडळाला देखील धन्यवाद. आणि त्यांना आणण्याकरता ज्यांची गाडी असते असे असणारे आमचे गौरव भाऊ रक्ते, त्यांना देखील धन्यवाद. विढाला विढाला अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. अभंग मध्ये जगद्गुरु तुकोबराय संतांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात महाराज. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. संतांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. केलेल्या उपकाराची जाणीव ठेवून त्या उपकाराची परतफेड करण्याकरता जो काही प्रयास आणि प्रयत्न केला जातो त्याला कृतज्ञता म्हणतात. आणि केलेल्या उपकाराची जो जाणीव ठेवत नाही त्याला कृतज्ञ असं म्हणतात बरं का. कृतज्ञ शब्द आणि कृतज्ञ शब्द उच्चार करत असताना दोन्ही सारखे आहे. एक आहे कृतज्ञ आणि दुसरा आहे कृतज्ञ. केलेल्या उपकाराची जो जाणीव ठेवत नाही त्याला कृतज्ञ म्हणतात. आणि केलेल्या उपकाराची जो जाणीव ठेवून त्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता जो काहीतरी प्रयत्न करतो त्याला कृतज्ञ म्हणतात. विढाला विढाला तुकोबाराय म्हणतात, त्या संतांनी माझ्यावर उपकार केला. मग जगद्गुरु तुकोबाराय कोणत्या संतांनी तुमच्यावर उपकार केला आणि त्या संतांनी तुमच्यावर कोणता उपकार केला ते तरी सांगा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्या संतांनी जो उपकार केला महाराज तो उपकार या जगामध्ये कोणी करू शकत नाही. केले उपकार सांगू मी काय, बाप न करी ऐसी माय, धर्मी त्यांच्या देखिले पाय, दिले अक्षय अभय दानगा. कोणता उपकार केला तर मला अक्षय दान दिलं, अभयदान दिलं. या जीवात्म्याला असणारी जन्म मरणाची जी भीती आहे ती भीती या संतांनी माझी नष्ट केली आणि मला जागवलं महाराज. मग कुठं जागवलं, कसं जागवलं? माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मला जागवलं, संतांनी जागवलं महाराज. तुम्हा मला योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज, ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांनी तुम्हा मला जागवलंय ना महाराज. आणि ज्या संतांनी जागवलंय त्या संतांमध्ये हे सामर्थ्य कुठून आलंय? संतांनी नुसतं जीवाला नाही जागवलंय, संतांनी जीवाला जागवलं. संतांनी महाराज, संतांनी संताला जागवलं आणि संतांनी देवाला देखील जागवलं. विढल विढल जीवाला जागवलं महाराज. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, जागे वारे आता.
पंढरीनाथा स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी देवा माता भावे चरणी देवा माता देवा माता भावे चरणी देवा माता सुखविवेका जन्माचा सुखविवेका जन्माचा धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन धनदारा पुत्र जन धनधारा पुत्र जन धनधारा पुत्र जन उठा जागे हारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता सुख विवेथा जन्माचा जागे भारे आता करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता सुख विवेथा या अभंगामध्ये संतांनी महाराज जीवाला जागवलं. उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा सुखवे व्यथा जन्माच्या धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून सर्व मिथ्याई जाणून शरण रिघा देवाशी माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझेनी घरे हेतू संपत्तीचे वारे साचोकारे जाईल अविष्य जात आहे पहा काळ जपतसे महा तो हिताचा घोर वाहा ध्यानी रहा श्रीहरीच्या संत चरणी भाव धरा क्षणोक्षणा नाम स्मरा मुक्ती सायुज्यता वरा हेचे करा बापांनो. नामदेव महाराजांनी या अभंगामध्ये जीवाला जागवलं महाराज. मग जागा होऊन काय करायचं आहे? नुसतं जागा व्हायचं नाही तर उठा जागे भारे आता. मग अगोदर उठतात की जागे होतात पाटील? हा? जागे होतात का उठतात तुम्ही अगोदर? आज जागे होतात आणि नंतर उठतात. आधी घर जाग होतं आणि नंतर उठतात. पण तुमचं उलट आहे. आधी घर उठतात आणि अधोघर मनुष्य जागा होतो आणि नंतर उठतो. परंतु या ठिकाणी नामदेव महाराजांनी सांगितलं उठा जागे भारे आता. अगोदर उठा आणि नंतर जागे व्हा शब्द वापरतात. पण नामदेव महाराजांचं तात्पर्य तसं नाहीये. अज्ञानरूपी झोपेमध्ये तुम्ही झोपलेले आहात आणि या असणाऱ्या स्थूल शरीराने तुम्ही उठलेले आहात. तुम्ही जागे आहात परंतु अज्ञानरूपी झोपेमध्ये झोपलेले आहात. म्हणून उठा जागे वारे आता. मग जागा होऊन काय करा? जागा होऊन काय करायचं? जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते देव राखा काही भाव राखा काही भाव चंद्रमहल पूजावा सकाळ पूजा पत्रिका ये फल पुष्प तोय जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जगजोगी जगजोगी जाग जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती जागता जगदेव राखा काही भाव अवघा क्षत्रपाळा पूजावा सकळ. क्षत्र शब्दाचा अर्थ आहे शरीर. या शरीराने
भगवंताची पूजा करावी अवघा क्षत्रपाळ पूजावा सकळ पूजा पत्र काही फळ पुष्पतोय बहुता दिसा फेरा आला या नगरा नका घेऊ भार धर्म तोची सार म्हणून जन्मोजन्मीची पुण्याची सामग्री जेव्हा निर्माण होते तेव्हा असणाऱ्या या नगराला आला म्हणजे मनुष्य देहाला आला आणि मनुष्य देहाला आल्यानंतर जागा हो आणि जागा होऊन काय करत संत चरणी भावधरा क्षणोक्षणा नामस्मरा म्हणजे संतांनी जीवाला जागवलं संतांनी संताला जागवलं महाराज उठा साधो संत सदा बोले हित साधू संत दादा बोलाले जाईल मग कैसा भगवंत जाईल देह मग कैसा भगवंत उठून वेगे सदा जाऊ राहुलाने उठून वेगे सदा जाऊ राहुलाने संतांनी जीवाला जागवलं याच्यात काही विशेष नाही पण संतांनी संताला जागवलं उठा साधू संत साधा आपुलाले हित जाईल हा नरद्य मग कैसा भगवंत उठो निवेगीशी चला जाओ राहुळाशी संतांनी संताला जागवलं संतांनी साधूला जागवलं आणि जागा होऊन काय करायचं सांगितलं तर उठो निवेगीशी चला जाऊ राहुळाशी राहुळात जाऊ आणि काय पाहू तर पांडुरंगाला पाहू म्हणजे संतांनी संताला जागवलं तुमच्या लक्षात आलंय संतांनी जीवाला जागवलं संतांनी संताला जागवलं आणि संतांनी देवाला जागवलं महाराज उठा पांडुरंगा आता दर्शन सकला उठा पांडुरंगा दर्शन जाणार हृदय सर्वे दिसेची वेळा जाणार हृदय सर्वे दिसेची वेळा कराची निद्राची वेळा साधू मुनी अवघे झाले शिगोला संत साधू मुनी अवघे झाले शिगोला संत साधू मुनी अवघे झाले शिगोला संत साधू मुनी अवघे झाले अरुणोदय प्रकाश झाला अरुणोदय प्रकाश झाला घंटा गजर गरवीला घंटा गजर गरवीला हरी चौघडा सुरू झाला हरी चौघडा सुरू झाला काकडावती समयाचा तया दरुशन जावे तया दरुशन चंदीजे गरजते महाद्वारे वैष्णव जाना महाद्वारे वैष्णव जाना चंदीजा रे गरजते पांडुरंगा प्रभात वैष्णवाचा मेळा वैष्णवांचा मेळा करुणा पायी दाटला पायी दाटला महादारापर्यंत वरवंत पासून महादारापर्यंत
आनंदले मुनी जन तेरी लोका आनंदले मुनी जन तेरी लोका आनंदले मुनी जन तेरे लोक आनंदले मुनी जन तेरे लोक सहस्रदीपी दीपकायची प्रकाशली प्रभा उजळला गजुदेशा गगना शोभा दीपे दीपकायची प्रकाशली प्रभा उजळला गजुदेशा गगना शोभा भक्तीची या मोठी बोध कांगडा ज्योती पंच प्राण दिवे भावी वारती भक्तीची या मोठी बोध कांगडा ज्योती पंच प्राण दिवे भावी वारती माझ्या पंढरी नाथा दोन्ही कर देवी नामा आरती माझ्या पंढरी नाथा चरणी देवी माता दोन्ही पहाटे चला जाऊ गोदागिरी नामरूपी अनुसंधान स्मरण करू गंगागिरी दोन्ही पहाटे चला जाऊ गोदागिरी नामरूपी स्मरण करू गंगागिरी 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 माऊली आरती गंगागिरी माऊली लाजले गे माया दाखवना वाळो जिकडे पाहे तिकडे चंद्रभुज लाजले गे माया दाखवना वाळो जिकडे पाहे तिकडे चंद्रभुज आता काकडा चालू झाला. आता वाजले किती वाजले म्हणजे पाठ लोक देव पांगळे आंधळे. संतांनी महाराज जीवाला जागवलं. उठा जागे वाऱ्याचा या अभंगामध्ये संतांनी जीवाला जागवलं. उठा साधू संत या अभंगामध्ये संतांनी संताला जागवलं आणि संतांनी देवाला देखील जागवलं. महाराज उठा पांडुरंगाचा दर्शन द्या सकळा उठा अरुणोदय उठा पांडुरंगा प्रभात समयो पाठ झाला. उठा सकळ जन उठले नारायण सहस्र दीपे दीप कैसी प्रकाशली प्रभा. म्हणजे संतांनी देवालाही जागवलं आणि संतांनी जीवालाही जागवलं. मग जीवाला जागवला तेव्हा संतांनी महाराज जीवावर उपकार केला. देवाला जागवला तेव्हा देवावर उपकार केला आणि संतांनी संतावर उपकार केला महाराज. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मला जाग केलं आणि जाग जे केलं हा सारी संतांनी माझ्यावर उपकार केला. प्रथम चरणामध्ये काय सांगू आता संतांचे उपकार
गावे उतराळे जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविते. मला निरंतर जाग केलं, माझ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी मला जाग केला. हा उपकार संतांनी माझ्यावर केला. जगद्गुरु तुकोबरा आहे. ज्या संतांनी तुमच्यावर उपकार केला त्या संतांची व्याख्या मला सांगा ना. जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, तेची संत 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 ज्यांचा हेत विठ्ठल ज्यांचा हेत विठ्ठल जनते काही दाना डोला जनते काही दाना डोला जनते काही दाना निळोबरा म्हणतात, तेची संत ज्यांचा हित विठ्ठल, नेनते काय टानाटोना नामस्मरणा वाचोनी. जे रात्रंदिवस त्या भगवंताचं भजन करतात त्यांना निळोबरा संत म्हणतात महाराज. जे रात्रंदिवस त्या परमात्म्याचं भजन करतात आणि भगवंताच्या नामाच्या व्यतिरिक्त जे काही जाणत नाही त्यांना निळोबरा संत म्हणतात. मग तुकोबरा तुमच्या दृष्टिकोनातून संत कोणते? तर तुकोबराने सांगितलं महाराज, जे कारंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देवते तेजी जाणावा. भूतांची दया हे भांडवल संदा, आपुलिया ममता नाही देही. जगद्गुरु तुकोबराने संतांची व्याख्या केली, भूतांची दया हे भांडवल संता. ज्याच्या अंतकरणामध्ये दयाचं भांडवल आहे तो जगद्गुरु तुकोबरा म्हणतात, त्याला संत म्हणतात महाराज. मग जगद्गुरु तुकोबरांनी त्याला संत म्हटलेला नाहीये. अंगावर भगवे कपडे घालणाऱ्याला तुकोबरा संत म्हणत नाही. दाढी जटा वाढवणाऱ्याला तुकोबराच्या दृष्टिकोनातून तुकोबरा त्याला संत म्हणत नाही. त्रिपुंडधारी गंध लावला म्हणजे संत होत नाही. तुकोबरा त्यालाही संत मानत नाही. ज्याच्या अंतकरणामध्ये दयाभाव निर्माण झाला, प्रत्येक प्राणी मात्राबद्दल दयाभाव निर्माण झाला, तो सर्वात उत्कृष्ट संत तुकोबरांच्या दृष्टिकोनातून आहे. मग एखादा ग्रस्ताश्रमी असेल आणि ग्रस्त आश्रम करत असताना त्याच्या अंतकरणामध्ये दयाभाव निर्माण जर झाला तर तुकोबरांच्या दृष्टिकोनातून तो सर्वात उत्कृष्ट संत आहे. मग संसार प्रपंच करत असताना आपल्या अंतकरणामध्ये जेव्हा दयाभाव निर्माण होतो त्या दिवशी आपण संत पदापर्यंत पोहोचतो महाराज. मग संत बनण्याकरता काय करावं लागतं? अंतकरणामध्ये दयाभाव निर्माण झाला पाहिजे. आणि या मृत्यू लोकामध्ये आपण जन्माला आलोय, आपल्याला मनुष्य देह मिळालेला आहे, इंद्रिय सक्षम मिळालेले आहे आणि त्या भगवंताची प्राप्ती करण्याकरता संत महात्मा महापुरुषांनी जो उपदेश केलेला आहे, मग परमार्थ कशा करता करायचा? ज्ञानेश्वरी पारायण कशा करता करायचं? पंढरीची आळंदीची वारी कशा करता करायची? सेवा कशा करता करायची? भजन कशा करता करायचं? तुकोबरांच्या गाथ्याचं पारायण कशा करता करायचं? पाठ पाठांतर कशा करता करायचं? कीर्तन कशा करता श्रवण करायचं? बेटामध्ये कशा करता जायचं? अंतकरणामध्ये दयाभाव निर्माण झाला पाहिजे. जर आपण परमार्थ करत असताना आपल्या अंतकरणामध्ये जर दयाभाव निर्माण होत नसेल तर आपण परमार्थ करतच नाही महाराज. जर परमार्थ करून आपल्या अंतकरणामध्ये जर द्वेष निर्माण होत असेल, घृणा निर्माण होत असेल, तिरस्कार निर्माण होत असेल, मतभेद निर्माण होत असेल तर आपण परमार्थ करत नाही, तर परमार्थाचं पाखंड करतोय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
परमार्थामध्ये यावं. स्वतःच्या जीवनामध्ये परिवर्तन होण्याकरता परमार्थ करावा. स्वतःच्या वृत्तीमध्ये परिवर्तन करून घेण्याकरता भजन करावं, सेवा करावी. जर आपण परमार्थ करतोय आणि आपल्यामध्ये परिवर्तन होत नसेल तर त्या परमार्थाचा उपयोग नाहीये महाराज. परमार्थ म्हणजे काय आहे? गळ्यामध्ये माळा घातल्या, कीर्तन केली, प्रवचन केली, अभंग पाठ पाठांतर केली, स्टेजवर येऊन पोपटपंची सारखा बोलू लागला म्हणजे पारमार्थिक झाला का? साधू झाला का? महात्मा झाला का? जर 2 तास लोकांना उपदेश करत असताना या व्यासपीठावर येऊन आणि स्वतःमध्ये जर काही परिवर्तन होत नसेल तर त्या उपदेशाचा, त्या परमार्थाचा आणि त्या कीर्तनाचा काही संबंध नाहीये. कीर्तन ही एक कला आहे. ज्याला कीर्तन आला तो संत होत नाही महाराज. शब्द पाठांतर करता येतात बरं का, शब्दाचा अर्थ पाठ करता येतो, परंतु शब्दाचा अनुभव प्राप्त होत नाही. आणि ज्यांना शब्दाचा अनुभव आला ते संत झाले. ज्यांना शब्दाचा अनुभव आला त्यांच्या वृत्तीमध्ये परिवर्तन झालं, आणि ज्यांच्या वृत्तीमध्ये परिवर्तन झालं तो ग्रस्त शेम्या असला तरी तो सर्वात उत्कृष्ट संत आहे. विठ्ठल विठ्ठल आपण अगोदर विचार केला पाहिजे आपण कशा करता भजन करतोय, कशा करता परमार्थ करतोय. परमार्थाचं फळ काय आहे? जर आपण एकामेकाबद्दल तिरस्कार निर्माण होत असेल, एकाबद्दल जर द्वेष निर्माण होत असेल आणि आपण परमार्थ करतोय, आपण भजन करतोय, आपण सेवा करतोय. ब्रह्मलीन सद्गुरू श्री नारायणगिरीजी महाराजांच्या असणारे आपण शिष्यत्व पत्करलेला आहे. त्यांच्या हस्ते आपण माळ घातलेली आहे. गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेचा परमार्थ आपण करतोय. आपल्या रोमारोमामध्ये गंगागिरीजी महाराज जर उतरलेले आहे तर आपल्यामधला द्वेष आणि आपल्यामधला मत्सर का जाऊ नये? कमीत कमी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तो मत्सर येता कामा नये. विठ्ठल विठ्ठल हा प्रतिष्ठेचा विषय नाहीये महाराज. जर तुम्ही प्रतिष्ठा करता परमार्थ करत असाल तर तो परमार्थच नाहीये. आणि संत महात्म्यांनी प्रतिष्ठा करता परमार्थ केलेला नाहीये. परमार्थ हा व्यवस्थे करता नाही तर परमार्थ हा अवस्थे करता करा. आपल्या गुरुनी आपल्याला शिकवण दिली, अवस्था महत्वाची आहे, व्यवस्था महत्वाची नाहीये. आपण 44 वर्षापासून परमार्थ करतोय, मग त्या परमार्थाने आपल्यामध्ये काय परिवर्तन झालंय? त्याने काय बदल झालाय? हे आपण आपलं आत्मपरीक्षण करा. आपण फार मोठ्यांच्या कृपाछायेखाली आहोत, परंतु महाराज माऊली ज्ञानोबराय उदाहरण देतात बर का. पाहे पादूद पवित्रानी गोड, पासे तोचेचिया भद्रा आड, परिते अव्हेरुनी गोचिड अशुद्ध कायने गती. का कमल कंदानी दुर्धरी, नांदनोक एकेची घरी, परी परागू सेविजे भ्रमरी, जवळीची खलऊची उरे. कमळ आणि बेंडूक चिखलामध्ये आहे हो. कमळ कुठं आहे? चिखलात आहे. बेंडूक कुठं आहे? चिखलात आहे. परंतु महाराज त्या बेंडकाला मकरंद सेवन करता येत नाही ना. मग मकरंद सेवन करायचं असेल तर त्याला भ्रमर व्हावा लागेल महाराज. दुसरं उदाहरण दिलं, पाहे पादूद पवित्र आणि गोड. पवित्र असणाऱ्या गायीचं दूध आहे आणि त्या असणाऱ्या गायीच्या स्तनाला खेटून काशेमध्ये गोचिड आहे. स्तनाला खेटून आहे, एक पदर आड आहे दुधाचा, परंतु तो गोचिड दूध सेवन करत नाही महाराज. काय सेवन करतो? अशुद्ध असणारं रक्त सेवन करतोय. मग जवळ आहे पण अमृता समान दूध सेवन करत नाही. मग दूध सेवन करायचं असेल तर वासरू बनावा लागेल. विठ्ठल 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 जवळ जाणं परम पुण्याने परम पुण्य आपला असेल, जन्मोजन्मेची पुण्याची सामग्री असेल तर गुरुवर्य महंत सद्गुरू श्री रामगिरीजी महाराजांसारखे संत मिळतात. उच्चतम अवस्था प्राप्त केलेल्या संताजवळ आपल्याला जाता येतं, पण आपल्या जीवनाचं कल्याण करून घेण्याकरता आपल्याला आपण आत्मपरीक्षण करत नाही. काय देणार नाही ते साधू, त्यांच्याजवळ काय नाहीये. माझ्या जीवनामधला मी एक प्रसंग सांगतो बरं का तुम्हाला.
महाराज गादीवर बसल्यानंतर पाठीमाग मंदिराच्या पाठीमाग जो हॉल होता त्या हॉलमध्ये महाराज राहत होते. सकाळी सकाळी पाठ संपला आणि पाठ संपल्यानंतर महाराजांच्या रूम मध्ये जाऊन बसले, कारण दर्शनाकरता काही कोणी नव्हतं. पाठ संपला, विद्यार्थी गेले आणि तेवढ्यामध्ये एक आजीबाई आली एका मुलाला घेऊन. तरुण असणारा मुलगा होता, 20-25 वर्षाचं त्याचं वय असावं. त्या आजीने सांगितलं मला महाराजांना भेटायचं आहे. महाराजांना भेटायचं आहे म्हटल्यानंतर मी त्या आजीला महाराजांकडे घेऊन गेलो. त्यावेळेस मला वाटतं बाजाठंत कैलास महाराजांजवळ होता. मी त्यांना सांगितलं की आजीला महाराजांना भेटायचं आहे. त्या आजीला मी विचारलं महाराजांना कशा करता तुम्हाला भेटायचं आहे. तर त्या आजीने सांगितलं महाराज मी तुम्हाला नाही सांगणार, मी महाराजांना सांगणार मला कशा करता भेटायचं आहे. महाराजांना सांगितलं की एक आजीबाई त्यांच्या असणाऱ्या मुलाला घेऊन तुम्हाला भेटण्याची इच्छा प्रगट करते, तुम्हाला भेटायचं आहे. मला सांगितलं बोलव. दार उघडला गेला आणि ती आजी महाराजांच्या रूम मध्ये आली. महाराजांच्या रूम मध्ये आल्यानंतर त्या आजीने महाराजांना सांगितलं महाराज माझा हा एकुलता एक मुलगा आहे, घरी भरपूर असणारी संपत्ती आहे, माझे मालक वारून 4 वर्ष पूर्ण झालेले आहे आणि 6 महिन्यापूर्वी या असणाऱ्या मुलाचं लग्न झालेलं आहे. गडगंज असणारी संपत्ती आहे, परंतु 6 महिन्यापूर्वी झालेल्या मुलाचं लग्न आणि याची पत्नी याला सोडून निघून गेली. हा प्रश्न तिने महाराजांसमोर मांडला गेला. महाराजांनी त्या आजीबाईला उत्तर दिलं, आजीबाई या संसारातलं तुम्ही काय मागतात? तुम्ही जर देव मागितला असता तर मी तुम्हाला देव दिला असता. आणि महाराजांनी सांगितलं याच्याकडे उत्तर नाहीये. महाराजांचं त्या आजीचं बोलणं झालं. आजी बाहेर आल्या. आजीला सांगितलं महाराज आजी तुमचं परम भाग्य, तुम्हाला महाराजांनी सांगितलं की संसारातली सून काय मागतात, तुम्ही जरा देव मागितला असता तर मी तुम्हाला देव दिला असता. म्हणजे देव देण्याचं सामर्थ्य गुरुवर्य मंत सद्गुरु श्री रामगिरीजी महाराजांजवळ आहे. मग आपण त्यांच्या सान्निध्यात आहोत ना हो, आपण त्यांची सेवा करतोय. अरे त्यांच्याकडे देव आहे, नव्हे स्वतः ते देवरूप आहे. तुमच्या माहिती करता मी सांगेल 2 वर्षापूर्वी बेटामध्ये महारुद्र याग झाला बरं का. महारुद्र याग झाला आणि त्या महारुद्र यागामध्ये आपल्या मंदिरामध्ये मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम झाला. म्हणजे पहिल्या 3 दिवसामध्ये मूर्ती प्राण प्रतिष्ठा झाली. त्यानंतर पुढच्या 3 दिवसामध्ये महारुद्र याग झाला आणि 7व्या दिवशी गंगागिरीजी महाराजांची पुण्यतिथी आणि आमोशाला काला झाला. तर त्याच्या पहिल्या 3 दिवसामध्ये मूर्ती प्राण प्रतिष्ठेची वेगळी आहुती, वेगळं यज्ञकुंड, वेगळी यज्ञशाळा होती आणि ती असणारी आहुती पूर्ण झाली. मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा शेवटचा दिवस आणि पूर्ण आहुतीची वेळ आली. पूर्ण आहुती करता आळंदीचे असणारे मारुती बाबा कुऱ्हेकर यांना आमंत्रित केलं होतं महाराजांनी. वयस्कर असणारे महात्मा आहे, साक्षात या कलियुगामधले ज्ञानोबाराय आहे महाराज मारुती बाबा कुऱ्हेकर. मारुती बाबा कुऱ्हेकर सामान्य नाहीये, असंख्य असणारे विद्यार्थी त्यांनी तयार केले. मारुती बाबा कुऱ्हेकर आजही तुम्ही जर गेलात तर मारुती बाबा कुऱ्हेकर ज्या खोलीमध्ये असतात ना, ती खोली छोटीशी खोली आहे. 3रा माणूस तिथं उभा राहू शकत नाही, इतकी छोटी खोली मारुती बाबांची आहे. संपूर्ण असणारं आयुष्य जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेकरता ज्या महात्म्याने समर्पित केलं, असंख्य असणारे विद्यार्थी आणि वारकरी शिक्षण देण्याचा प्रयासाने त्यांनी प्रयत्न केला. असे वयस्कर महात्मे जेव्हा बेटामध्ये आले, बेटामध्ये आल्यानंतर त्यांनी गंगागिरीजी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं, मंदिराचं दर्शन झालं आणि मंदिराच्या कलशरोहणाकरता शिडी बनवलेली होती. त्यांनी महाराजांना विचारलं महाराज हे कशा करता बनवलं. सांगितलं की कलशापर्यंत शिडी बनवलेली आहे, कलशाचा त्या ठिकाणी अभिषेक करून डायरेक्ट कलश हस्ते बसवायचा आहे, याच्याकरता शिडी बनवली. ते कारण जाणून घेतलं. यज्ञशाळेमध्ये आले आणि पूर्ण आहुती त्यांच्या हस्ते झाली आणि त्यांच्याकडे माईक दिला गेला. त्यांनी महाराजांबद्दल 3 वाक्य काढले. मी तुम्हाला ते जाता जाता सांगून जाईल बरं का. जेव्हा त्यांच्या मुखातून एक अधिकारी साधू आहे, वैराग्यवान आहे, ब्रह्मचारी आहे, ब्रह्म तेज ललाटावर आहे, असे असणारे मारुती बाबा गुरुवर्य महाराजांबद्दल 3 वाक्य बोलतात की महाराज तुम्ही गंगागिरीजी महाराजांकरता पांडवांनी दिल्लीमध्ये पांडवांनी इंद्रप्रस्थ बनवलं, तुम्ही गंगागिरीजी महाराजांकरता मंदिर म्हणजे इंद्रप्रस्थ बनवलं. रावणाने स्वर्गाला जाण्याकरता शिडी लावण्याचा प्रयत्न केला,
पण तुम्ही गंगागिरीजी महाराजांच्या बेटामध्ये वैकुंठाला जाण्याकरता शिडी लावली महाराज. आणि शेवटचं जे वाक्य त्यांच्या मुखातून निघालं ते फार आपल्याकरता महत्वाचं आहे महाराज. त्यांनी सांगितलं की अयोध्यामध्ये रामाचं मंदिर होतंय. हे माझे शब्द नाहीये, हे मारुती बाबा कुऱ्हेकरांचे शब्द आहे. अयोध्यामध्ये रामाचं मंदिर होतंय आणि सरला बेटामध्ये राम मंदिर बांधतोय महाराज. एका महापुरुषांच्या मुखातून निघालेल्या महाराजांबद्दलचे वाक्य आहे. गुरुवर्य महाराज सामान्य नाहीये, त्यांची सेवा आपण करतोय. त्यांनी आपल्यावर असंख्य असणारे उपकार केलेले आहे आणि तुम्हा मला परमार्थ वारकरी संप्रदायाचा परमार्थ त्यांनी तुमच्या आमच्या अंतकरणामध्ये तेवत ठेवलाय. 2009 पासून महाराज समाधीस्थ झाले आणि बेटाच्या परंपरेची धुरा गुरुवर्य महाराजांच्या खांद्यावर आली. तेव्हापासून तुमच्या आमच्या अंतकरणामधली गंगागिरीजी महाराजांबद्दल असणारी श्रद्धा, गंगागिरीजी महाराजांच्या परंपरेवर असणारा प्रेम, वारकरी संप्रदायाचा परमार्थ जो तुमच्या आमच्या रोमामध्ये आहे. तुम्हा मला पंढरीची आळंदीची वारी कळाली महाराज आणि कळते ती या संत महात्म्या महापुरुषांचे उपकार तुमच्या आमच्यावर आहेत. स्वतः दिंडीमध्ये पायी चालतात महाराज. गरज नाहीये कशाची, काय गरज आहे? बाकीच्याही रस्त्याने दिंड्या खूप आहे, परंतु महंत लोक गाडी जातात, ठेपेवर जातात डायरेक्ट. परंतु गुरुवर्या महाराज रामपूर पासून पंढरपूर पर्यंत पायी प्रवास करत आहे. हे कशा करता? आपल्या करता. आपल्याला शिस्त लागावी, आपल्याला परमार्थ करावा, आपल्याला पांडुरंगाची भक्ती आपल्या अंतकरणामध्ये वृद्धिंगत व्हावी, याच्याकरता संत महात्मे महापुरुष स्वतः क्रिया करून दाखवतात. म्हणजे स्वतः करून शिकवतात महाराज, सायास करून शिकवतात. म्हणून असंख्य उपकार या संत महात्मा महापुरुषांनी तुमच्या आमच्यावर केलेले आहे. त्यांची सेवा करण्याचं परमभाग्य आपल्याकडे आलेलं आहे आणि जर त्यांची सेवा करण्याचं परमभाग्य आपल्याला मिळालं असेल तर त्या सेवेने परिवर्तन झालं पाहिजे, हाच माझा या ठिकाणी विषय आहे. विडाला विडाला संतांनी उपकार केला मला, माझ्या स्वस्वरूपाच्या ठिकाणी जागवलं. काय सांगवत संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता मी माझा जीव त्यांच्या चरणी जरी समर्पित केला तरी त्यांच्या उपकारातून मी उत्तीर्ण होऊ शकत नाही द्वितीय चरणामध्ये. काय द्यावे याची भावे उताराये, काय देवे याची भावे उताराये, काय देवे याची भावे उताराये, भावे
द्यावे त्यासी व्हावे उतराई. ठेविता पायी जीव थोडा त्यांच्या चरणावर मी माझा जीव जरी समर्पित केला तरी त्यांच्या साऱ्या उपकारातून मी उत्तीर्ण होऊ शकत नाही. विठोबा कुमार काय द्यावे त्याची भवे उतराई. ठेविता पायी जीव थोडा. संतांनी असंख्य असणारे उपकार तुमच्या आमच्यावर केले. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या संतांच्या चरणावर माझा जीव समर्पित केला तरी त्यांच्या उपकारातून उत्तीर्ण होऊ शकत नाही. आणि संत महात्मे महापुरुषांचा असणारा उपदेश, संत महात्मे महापुरुषा जीवाच्या कल्याणाकरता प्रयत्नाने प्रयास करत असतात महाराज. आणि म्हणून त्यांच्या वाणीतून निघालेला शब्द, निघालेला उपदेश हा सहज असतोय. म्हणून सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते. सहज बोलतात परंतु त्या सहज बोलण्यामध्ये रहस्य दडलेला आहे महाराज. त्यांच्या सहज क्रियामध्ये रहस्य दडलेलं आहे. त्यांच्या प्रत्येक क्रियामध्ये रहस्य दडलं महाराज. सहज बोलणे हित उपदेश सहज सांगतात परंतु त्याच्यामध्ये असंख्य असणाऱ्या जीवनाचं कल्याण होण्याचं सामर्थ्य त्यांच्या शब्दामध्ये असतंय. आणि सहज बोलणे हित उपदेश, हित आणि उपदेश करतात. हित होणारा उपदेश करतात. त्यांच्या सहज बोलण्यातून हित होणारा उपदेश होतो महाराज. म्हणून गुरुवर्य ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज कधी कधी सहज बोलायचे. सहज बोलल्याने कृतार्थ व्हायचे, समाज कृतार्थ व्हायचा महाराज. जीवनाचं कल्याण व्हायचं, जीवन कृतार्थ झाल्यासारखं वाटायचं. त्यांच्या सहज बोलण्यामध्ये काहीच्या काही ज्ञान साठलेलं होत आहे. आणि म्हणून संत महात्मे महापुरुष हे सहज बोलतात परंतु हिताचा उपदेश करतात. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविते. सायास करून शिकवतात महाराज. विडाला विडाला आणि म्हणून त्या संतांचं दासत्व पत्कारलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात त्या संतांनी माझ्यावर उपकार केव्हा केला, जेव्हा मी संतांचं दास्यत्व पत्करलं, त्यांच्या चरणावर विश्वास ठेवला. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करीती सकळ, जेने हा गोपाळ कृपा करी. त्या भगवंताने कृपा करावी अशा पद्धतीचं हित संत महात्मे महापुरुष करताय. म्हणून त्यांच्या चरणावर विश्वास ठेवा महाराज. या संसाराचं दास्यत्व पत्करण्यापेक्षा संतांचं दास्यत्व पत्करा. या संसारामधल्या असणाऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवण्यापेक्षा साधूवर विश्वास ठेवा, महात्म्यावर विश्वास ठेवा. आणि ज्यांच्या चरणावर विश्वास ठेवल्यानंतर तो भगवान परमात्मा कृपा करतोय. आणि भगवंताने कृपा केल्यानंतर जीवाचं खऱ्या अर्थाने हित होतं, कल्याण होतंय महाराज. म्हणून संतांच्या चरणावर विश्वास ठेवा. कारण त्या भगवंताची प्राप्ती भावाशी वाटत असेल तर संताविना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती गवाई. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे ते पाय. हे तो एक संता पायी ठाई, लाभ पायी उत्तम. संत दर्शनी पद्मनाभ जोडीला, एका जनार्दनी संत पूर्ण करती मनोरथ. मनामधला असणारा मनोरथ पूर्ण करणारे संत आहे. देवाची प्राप्ती करायची असेल तर संतांचं दासत्व पत्करावं लागेल. जगद्गुरु तुकोबाराय त्या देवाचा आणि संताचा काय संबंध आहे? देवाचं दासत्व पत्करता येताना, देव प्राप्त करायचं असेल तर देवाची सेवा केल्याने काय फरक पडतो महाराज? जर सद्गुरूची कृपा नसेल आणि देव तुमच्या समोर जर आला तर तुम्हाला त्या देवाचं ज्ञान होणार नाही. भगवंत मिळेल परंतु त्या भगवंताचं सर्वत्र दर्शन होणार नाही. ते संत कृपेने, सद्गुरूच्या कृपेने होत आहे. बघा तुम्ही पंढरपूरच्या वाळवंटामध्ये संतांची मांदी एकत्रित आलेली आहे.
त्या असणाऱ्या मांदीमध्ये भानुदास महाराज आहे, नामदेव महाराज आहे, ज्ञानेश्वर महाराज, सोपंग काका, निवृत्तीनाथ महाराज, मुक्ताबाई आहे, जन्याबाई आहे, बहिणाबाई, तुकाराम महाराज, ही सगळी संत मंडळी, त्यावेळेची त्या कार्यकालामधली सर्व संत मंडळी, कबीर महाराज, सगळे साधू, आणि त्याच्यामध्ये सावता महाराज आहे, गोरोबा काका आहे, नरहरी सोनार आहे, चोखोबाराय आहे, सर्वांची असणारी मांदी पंढरपूरच्या बाळवंटामध्ये एकत्रित झाली. ज्ञानेश्वर महाराजांनी खंत व्यक्त केली. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, काका म्हणजे गोरोबा काका हे सगळ्या संतांमध्ये ज्येष्ठ होते. ज्येष्ठ साधू गोरोबा काका आणि माऊलींनी सांगितलं, काका यापैकी किती मडके भाजलेले आहे आणि किती कच्चे आहे जरा बघा. तुमच्या हातामध्ये थापटणं आहे आणि थापटण्याने तुम्हाला कळत आहे कोणतं भाजलंय आणि कोणतं कच्चं आहे. याचं ज्ञान तुम्हाला आमच्या सर्वांपेक्षा जास्त आहे आणि आमच्यामध्ये तुम्ही ज्येष्ठ आहात, वयानेही ज्येष्ठ आहात आणि परमार्थाने देखील ज्येष्ठ आहात. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या आदेशाने महाराज गोरोबा काकाने थापटणं मारलं. महाराज ज्ञानेश्वर महाराजांच्या डोक्यामध्ये, निवृत्तीनाथ महाराज, सोपंग काका, मुक्ताबाई, जन्याबाई, कबीर महाराज, सेना महाराज, चोकोबराय, सावता महाराज, सज्जन कसाई महाराज, या सर्व साधूंच्या डोक्यामध्ये थापटणं मारलं आणि नंबर आला महाराज तो नामदेव महाराजांचा. नामदेव महाराजांच्या डोक्यामध्ये थापटणं मारलं आणि थापटणं मारल्याबरोबर नामदेव महाराजांना राग आला. सांगितलं, काका तुम्हाला कळतं का, लागलं ना मला ते. नामदेव महाराज रडत गेले. महाराज गोरोबा काकांनी सांगितलं, माऊली हे मडकं अजून भाजलेलं नाही, हे कच्चं आहे. एवढ्या संत मांडणीमध्ये माझा अपमान झाला, या संतांनी मला कच्चं ठरवलं. आणि नामदेव महाराज रडत रडत पांडुरंगाकडे गेले. देवाला सांगितलं, देवा मी कच्चा कसा, अखिल कोट ब्रह्मांड नायक परमात्मा परमेश्वर, तू माझ्या कीर्तनामध्ये नाचतो, तू माझ्या हाताने खातो, तू मी या यात्रा करून आल्यानंतर माझ्या माऊंद्याचा कार्यक्रम तू करतो, तू माझ्या असणारं उचिष्ट खातोय आणि माझं उचिष्ट खाल्ल्यानंतर ब्राह्मणांनी तुला वाईट टाकलंय, कारण एका शूद्राच्या ताटामध्ये खाल्लंय म्हणून देव विटाळला आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून तू थंडीच्या दिवसात चंद्रभागेमध्ये थंड पाण्यामध्ये रात्रभर माझ्या करता तू उभा राहिला. मग जगाचा चालक मालक माझ्या करता हे सगळं काही करतो, तर मी कच्चा कसा. देवाने सांगितलं, नामा मी तुझ्या बरोबर खेळतो, मी तुझ्या बरोबर नाचतो, मी तुझ्या बरोबर जेवतो, तू जे जे केलं ते मी करतो. तू माझा अत्यंत प्रेमाचा भक्त आहे, लढीवाळ तू माझा आहे. परंतु तू तुझ्या जीवनामध्ये गुरुकृपा संपादन केलेली नाहीये. संतांची कृपा तुझ्यावर झाली नाही, गुरुकृपा झाली नाही. आणि गुरुकृपा जोपर्यंत होत नाही सर्वत्र माझं दर्शन तुला होणार नाही. आणि जोपर्यंत सर्वत्र दर्शन होत नाही तोपर्यंत परमार्थ सफल होत नाही. महाराज देवाने सांगितलं की तू गुरु करायला हवा. मग औढा नागनाथला भगवंताने पाठवलं. महाराज औढा नागनाथला आल्यानंतर नागेश्वराच्या मंदिरामध्ये नामदेव महाराजांनी दर्शनाकरता पदार्पण केलंय. परंतु महादेवाच्या पिंडीवर विसोबा खेचर आपले असणारे पाय देवावर पिंडीवर ठेवून झोपलेले होते. नामदेव महाराजांनी दर्शन केलं आणि सांगितलं, महाराज अहो तुम्हाला काही वेडबीड लागला की देवाच्या डोक्यावर पाय ठेवले. विसोबाने सांगितलं, नामा जरा मी म्हातारा झालोय, वैरुद्ध झालो, माझे पाय मला उचलत नाही, एवढे पाय जरा बाजूला ठेव. नामदेव महाराजांनी पाय उचलले आणि दुसरीकडे ठेवले. जिथं ठेवले तिथं महादेवाची पिंड, तिथून उचलले दुसरीकडे ठेवले, तिथं पुन्हा पिंड निघाली. महाराज विसोबा काकांसारख्या संतांचे पाय नामदेव महाराजांनी जेव्हा धरले तेव्हा नामदेव महाराजांना सर्वत्र भगवत दर्शन झालं. विठाला विठाला आणि विसोबा खेचर नामदेव महाराजांचं गुरुपद प्राप्त करून दिलं गेलं. महाराज नामदेव महाराजांचे गुरु विसोबा खेचर. आणि पांडुरंगाने ठरवलं नामदेव महाराजांना सर्वत्र दर्शनाची प्रचिती आली की नाही म्हणून परीक्षा पाहण्याकरता नामदेव महाराज जेवायला बसले. पुरणपोळीचं असणारं जेवण होतं. भाकरीमधून पोळ्या काढल्या गेल्या, तेवढ्यामध्ये कुत्र आला. पांडुरंग परमात्म्याने कुत्र्याचं रूप धारण केलंय आणि महाराज त्या ठिकाणी नामदेव महाराजांची परीक्षा पाहण्याकरता देव स्वतः कुत्रा झाला. नामदेव महाराजांच्या असणाऱ्या
शिदोरी मधल्या तोंडात पोळ्या घेतल्या आणि पुढं कुत्र पळतंय आणि पाठी मागून नामदेव महाराज पळतात तुपाची वाटी घेऊन. देवा जरा थांबा, नुसती कोरडी पोळी खाऊ नका, तर ही तूप लावून पोळी खा महाराज. म्हणजे कुत्र्यामध्ये नामदेव महाराजांना देवाचं दर्शन झालं. म्हणजे संतांची जेव्हा कृपा होते, सद्गुरूची जेव्हा कृपा होते, तेव्हा महाराज सर्वत्र भगवत दर्शन होतंय. आणि हाच संतांनी उपकार केला माझ्यावर, म्हणून काय देऊ त्याची व्हावे उतराई, ठेविता पायी संतांची. जगद्गुरु तुकोबाराय त्या संतांचं दासत्व पत्करल्यानंतर तुम्हाला सर्वत्र भगवत दर्शन झालंय हे कळालं मला. आणि भगवत दर्शन झाल्यानंतर तुमच्या जीवनाचं कल्याणही झालं, तुमच्या जीवनाचं हितही झालंय. परंतु त्या संतांचा देवाचा काय संबंध? मग संतांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर देव मिळतो कसा? कारण संतांजवळ देव आहे महाराज. संत भार पंढरीत कीर्तनाचा गजर होतो, तेथे असे देव उभा जैसी पवित्र सोहळी तिची एक भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, आईसा ज्याचा अनुभव, विश्वदेव सत्यत्वे देव तया जवळी असे पापनाचे दर्शने. ज्याचं दर्शन घेतल्यानंतर पाप नष्ट होतं, तिथं त्या संतांजवळ देव आहे. आणि या विश्वामध्ये देव भरून राहिलेला आहे असा ज्याला अनुभव आला, तिथं देव आहे आणि त्याला संतांजवळ देव आहे. म्हणून संतांचं दासत्व पत्करा, तो देव मिळेल. मग त्या संतांनी उपदेश केला, असा उपदेश केला की जीवाचं कल्याण होईन, असा उपदेश संतांनी केला. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, एवढंच नाही तर ते संत माझा सांभाळ करतात. शेवटच्या चरणामध्ये उदाहरण देतो. तुका म्हणे वाचा देनु वेचती, तुका म्हणे वाचा देनु वेचती, तुका म्हणे वाचा धेनु एकाचेते, तुका मन माझा धेनु एकाचे. तुका म्हणे वाचा देनु वेचती, तुका म्हणे वाचा देनु वेचती, तुका म्हणे माझा धेनु एकाचित्ती, तुका म्हणे माझा धेनु एकाचित्ती. कैसे माझा येती सांभाळीत, कैसे माझा येती सांभाळीत, काय देऊ त्या देवावे होत राई, काय द्यावे त्या देवावे होत राई. कैसे माझा सांभाळीती, कैसे माझा सांभाळीती, काय देऊया उतराई, काय देऊया भावे उतराई. देवी तो आपाई जीव तोडा, देवी तो आपाई जीव तोडा, काय द्यावे त्याने भावे उतराई, काय द्यावे त्याने भावे उतराई. देवी तो पायी जीव थोडा, देवी तो हा पायी जीव तोडा, देवी तो हा पायी जीव तोडा, देवी तो
ठेवितो हा पायी जीव थोडा ठेवितो हा पायी जीव थोडा थोडा ठेवितो हा पायी जीव थोडा काय देऊया तुका म्हणे वत्स देनू वेचे चित्ते तैसे मज येते सांभाळीत. जगद्गुरु तुकोबर या ठिकाणी गायीचं उदाहरण दिलं बरं का. गाय ज्याप्रमाणे वासराचा सांभाळ करते त्याप्रमाणे संत आणि सद्गुरु शिष्याचा आणि भक्ताचा सांभाळ करत असतात महाराज. फक्त संतांच्या चरणावर सद्गुरूंच्या चरणावर विश्वास ठेवा, त्यांचं दास्यत्व पत्करा, ते तुमचा सांभाळ करतील महाराज. मी आमच्या जीवनामधला एक प्रसंग तुम्हाला सांगेल. 2014 आम्ही नर्मदा परिक्रमेला गेलो बरं का. 2014 बेटामधून नर्मदा परिक्रमे करता गेलो त्यावेळेस महारुद्रयाग त्या ठिकाणी बेटामध्ये झाला होता. महारुद्रयाग असताना महारुद्रयागाचा तो काला झाला. काल्याचं कीर्तन झालं आणि महाराजांचं जेवण झालं. कीर्तन झाल्यानंतर आणि आम्ही नर्मदा परिक्रमे करता निघालो. आमचं ठरलेलं होतं पुण्यतिथी झाल्यानंतर परिक्रमेला जायचं आणि अर्जुन महाराज आणि आम्ही दोघं बरोबर परिक्रमेला निघालो. परिक्रमेला निघाल्यानंतर ओंकारेश्वर पासून परिक्रमा उचलली गेली. परिक्रमेला प्रारंभ झाला आणि परिक्रमा करत असताना पुढे शूलपाणीच असणारं जंगल लागलं. त्या जंगलातून प्रवास करत असताना पलीकडून हपेश्वराचं मंदिर आहे, अलीकडून शूलपाणी आहे, पलीकडूनही शूलपाणी आहे. आणि त्या नर्मदा परिक्रमा करत असताना शूलपाणी झाल्यानंतर अंकलेश्वर आणि अंकलेश्वरून कतपूर पर्यंत, कतपूरला नंतर विमलेश्वरला गेल्यानंतर त्या ठिकाणी नावेत बसून नर्मदा मैयाचं पलीकडे तीरावर जाण्याकरता जायचं असतं. विमलेश्वरापासून नाव असते, तिथं नर्मदा मैयेचा आणि समुद्राचा संगम आहे आणि समुद्रामधून जवळपास तो 6 तासाचा असणारा प्रवास. विमलेश्वराला 2 दिवस त्या ठिकाणी मुक्काम झाला आणि 2 दिवस मुक्काम झाल्यानंतर पलीकडच्या किनाऱ्यावर जायचं ठरलं गेलं. 2 दिवसानंतर नाव्या इतके माणसं त्या ठिकाणी आले आणि 2014ला काही एवढी गर्दी परिक्रमेमध्ये नव्हती. आता फार लोक नर्मदा परिक्रमा करत आहे आणि परिक्रमा करत असताना 2-4 दिवसाचा मुक्काम झाला. 2-3 दिवस त्या असणाऱ्या विमलेश्वराच्या धर्मशाळेमध्ये आम्ही थांबलो आणि त्यानंतर 2-3 दिवसानंतर बरेचसे परिक्रमावासी त्या ठिकाणी आले आणि एकादशीचा असणारा दिवस होता. समुद्राला भरती येणार होती. 1 वाजता नावेमध्ये बसलो आणि नावेमध्ये बसल्यानंतर ती असणारी नावेच्या समोरच्या तोंडामध्ये आम्ही बसलो. सगळं पाणी तोंडावर येत होतं. संध्याकाळ होत होती, थंडीचे दिवस होते, सर्व कपडे ओले झाले होते, थंडी वाजत होते. 6 तासाचा प्रवास, संध्याकाळ झाली होती, दिवस मावळतीला झुकलेला होता, अंधार पडलेला होता, किनारा दिसत नाही म्हणून अंतकरणामध्ये मनामध्ये धाकधूक होती. नेमकं समुद्रामध्ये आपण भटकलो की काय याची शंका येत होती. घड्याळामध्ये 6:30 वाजून गेलेले होते, परंतु किनारा चमकत नव्हता. नावाडेही त्या ठिकाणी डोकावून पाहत होते. त्यांनाही विश्वास बसेना की किनारा येतो की का आपण समुद्रामध्ये भटकलोय. जवळपास 40 माणसं त्या नावेमध्ये आम्ही होतो. परंतु मिठातलाई पलीकडून मिठाचे असणारे कारखाने आणि त्या कारखान्याचा एक असणारा चंबू, एक असणारा बुरुज त्या ठिकाणी दिसला. बुरसावर असणारा ध्वज दिसला आणि आता कुठंतरी आपण किनाऱ्याला लागणार म्हणून 7 वाजता नाव किनाऱ्याला लागली. मिठा तलावावर सर्वजण उतरले. अर्जुन महाराजांनी सांगितलं की आपण सागराचं स्नान करू, कारण सागरामध्ये असंख्य असणारे तीर्थाचं पाणी येतं. सागराचं स्नान झालं म्हणजे सर्व तीर्थाचं स्नान झालं.
मी सांगितलं की 5 तासापासून 6 तासापासून मी सागराचं स्नान करतोय, मला काय स्नान करायचं नाही, फार थंडी वाजली होती. त्यांनी सागराचं स्नान केलं, तिथं वाळूची पिंड बनवली, नर्मदा मैयेची आरती केली आणि सागराचं दर्शन घेऊन आम्ही तिथून निघालो. 1 किलोमीटर चालत गेलो. घड्याळामध्ये 8 वाजले होते. एकादशीचा दिवस होता. पोटामध्ये अन्नाचा कणही नव्हता, पिण्याकरता पाणीही त्या असणाऱ्या नावेमध्ये नव्हतं. तहानही लागलेली होती आणि एका धर्मशाळेमध्ये आम्ही 8:30 पावणे 9च्या दरम्यान त्या ठिकाणी पोहोचलो. पण तिथं खाण्याकरता काय, आता एकादशी आहे, खायचं काय. आमच्या बरोबर एक सांगलीचे ब्राह्मण होते आणि जालन्याचं एक जोडपं होतं. त्या ठिकाणी आमची भेट त्या ठिकाणी झाली. त्या धर्मशाळेमध्ये आम्हाला त्यांनी एक खोली उघडून दिली आणि ते असणारे महाराष्ट्रातले 3 जण आणि आम्ही 2 जण. भूक तर फार लागली होती. अर्जुन महाराजांनी त्या ठिकाणी शेजारी असणारी एक आजीबाईची झोपडी दिसली आणि त्या आजीबाईला सांगितलं, आम्हाला 11 से बोले, हमको कुछ खाने के लिए चाहिए. त्या आजीने 2 बटाटे दिले. बटाटे घेतले, ते काड्या कुड्या जमा करून त्याच्यावर भाजले. त्याच्यातले एक बटाटा मी खाल्लं, एक अर्जुन महाराजांनी खाल्लं, पाणी पिलो आणि आम्ही झोपलो. परंतु दिवसभर समुद्राचा असणारा प्रवाह जिकडं तिकडं पाणी पाणी दिसत होतं आणि भीती वाटत होती, कारण संध्याकाळ झालेली होती, किनारा दिसत नव्हता. म्हणून जरा अंतकरणामध्ये भीती निर्माण झालेली होती. ते असणारे ब्राह्मण, आम्ही असे 3 जण झोपलो. अर्जुन महाराज एका बाजूला, अर्जुन महाराजच्या पलीकडून मी झोपलो आणि माझ्या पलीकडून ब्राह्मण झोपले आणि आमच्या पायथ्याला ते जोडपं झोपलं. घड्याळामध्ये 12:30 वाजले होते. सर्व अंगाला घाम आला, सर्व शरीर थरथर करत होतं आणि मी एकदम उठून बसलो. मोठ्याने ओरडलो देखील. भयंकर असणारं स्वप्न मला पडलं असं मला वाटलं. आणि तेवढ्यामध्ये महाराज, माझ्या जीवनामधला खरा असणारा अनुभव मला त्या ठिकाणी आला. जेव्हा मी उठून बसलो तेव्हा मला आमच्या दोघांच्या मध्ये जी जागा रिकामी होती, त्या जागेमध्ये मला महाराजांचं दर्शन झालं. अंगावर भगवे कपडे घातलेले होते, डोक्यावर पेटा बांधलेला होता, गळ्यामध्ये उपरणं घातलेला होता, पायामध्ये खडवा होत्या, त्रिपुंडधारी असणारा गंध कपाळाला लावला होता आणि डोक्या एवढा त्रिशूल महाराजांच्या हातामध्ये होता. मी जेव्हा उठून बसलो तेव्हा मला गुरुवर्य महाराजांचं दर्शन झालं. मी महाराजांच्या मुखकमलाकडे बघितलं. माझ्या शरीराला आलेला घाम आणि माझ्या असणाऱ्या चेहऱ्यावर जे भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं, मला पूर्णतः भीती वाटली होती. परंतु महाराज, जेव्हा मी माझ्या डोळ्याने आमच्या दोघांच्या मध्ये उभं बघितले आणि महाराजांच्या हातामध्ये मी त्रिशूल बघितला आणि महाराजांनी माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला, घाबरू नको, मी तुमच्या बरोबर आहे. मागे पुढे उभा राही संभाळीत, तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती, तैसे मज येती सांभाळीत. गुरुवर्या महाराजांनी त्या ठिकाणी सांभाळलं. महाराज परिक्रमा करत असताना दुसराही असा अनुभव आला की परिक्रमामध्ये वेगवेगळं आम्ही चालायचो. अर्जुन महाराज पुढं आणि आम्ही पाठीमागे चालायचो. बरोबर चाललं तर काहीतरी गप्पा मारतो म्हणून अर्जुन महाराज मला मागं सोडायचे आणि ती पुढे चालायचे आणि मग ज्याचं त्याचं भजन त्या ठिकाणी चालायचं. परंतु कधी कधी असा भास व्हायचा दोघांच्या मध्ये मला महाराज चालताना दिसायचे. मी तेव्हापासून परिक्रमामध्ये कधी घाबरलो नाही, कारण मला प्रतीती आली होती की माझे गुरुवर्य माझ्या बरोबर आहे आणि म्हणून गुरुवर्य महंत सद्गुरु श्री रामगिरीजी महाराजांनी माझा सांभाळ केला. एवढंच नाही महाराज, दुसरा असा अनुभव, जेव्हा मी पिंपळवाडी या संस्थांमध्ये पाडव्याला त्या ठिकाणी आलो आणि मी जेव्हा तिथं आल्यानंतर तिथं सगळे गबाळ होत आहे, सगळा आश्रम पडीत पडल्यासारखं झालेला होता, तिथं लाईटही लागलेला नव्हता. आणि तुम्ही पिंपळवाडीच्या आश्रमामध्ये एक दिवस मुक्कामाला या सगळेजण, मग कळण डाग काय तिथं लाईटही नाही, अंधार संपूर्ण झालेला होता आणि आश्रमामध्ये मी एकटा होतो. मला असणाऱ्या माणसांनी सांगितलं होतं की महाराज इथं फार मोठे मोठे सर्प आहे. तिथल्या असणाऱ्या आजीनी देखील मला सांगितलं होतं की महाराज तुम्ही एकट्या आश्रमामध्ये राहू नका. परंतु सांगितलं मी घरी राहणार नाही, मी राहीन तर आश्रमामध्ये राहील. आणि महाराजांनी जेव्हा मला पाठवलं तेव्हा मी महाराजांना हेच सांगितलं की महाराज मी गावामध्ये घरी राहणार नाही, जिथं संसारी माणसाने वास्तव केलं तिथं मी राहणार नाही, मी आश्रमामध्ये राहील. मग काही जरी झालं ते चालेल, परंतु तुम्हाला मी सांगतोय, मला पिंपळवाडीच्या आश्रमामध्ये जाऊन 1 वर्ष पूर्ण झालं, पण मला अजूनही सर्प त्या ठिकाणी दिसला नाही. कोणत्याही प्रकारची भीती मला वाटली नाही, कारण मला माहिती आहे माझे सद्गुरू माझ्या बरोबर आहे आणि माझे सद्गुरू माझा सांभाळ करतात. आजीनी मला सांगितलं की महाराज या ठिकाणी रेल्वे लुटली म्हणे,
तुम्ही गावामध्ये थांबवू नका. मी महाराजांना सांगितलं की महाराज, आणि जरा बिबट्याचंही वातावरण झालंय, तिथं काही तार कंपाऊंड वगैरे काही नाही, पाठीमागे पेरूचा बाग आहे आणि जवळ वस्ती नाहीये, आणि भट्टीवाले जे लोक आहेत तेही निघून गेलेले आहे. वाघाचं वातावरण आहे. मी महाराजांना सांगितलं, महाराज आजीने सांगितलंय जवळच रेल्वे लुटली, तुम्ही काय मळ्यात थांबवू नका, आणि बिबट्याही सुटलाय म्हणतात, तुम्ही तिथं राहू नका, आणि मी जर मळ्यात राहणार नाही तर मी बेटात येऊन राहील. महाराजांनी सांगितलं, कशाची भीती वाटते तुम्हाला? तिथं गंगागिरीजी महाराज बसले पिंपळवाडीच्या आश्रमामध्ये. गंगागिरीजी महाराजांनी सांगितलं, मला भीती वाटत नाही महाराज, मी एकटा तिथं बऱ्याचशा दिवस राहिलोय, परंतु आजपर्यंत मला भेव त्या ठिकाणी भीती वाटली नाही, कारण माझे सद्गुरू माझा सांभाळ करतात. कशा प्रकारे? तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येते सांभाळीत. मग तुकाराम महाराज, तुम्ही आईचं उदाहरण का दिलं नाही? तुम्ही गाईचं उदाहरण का दिलं? तेव्हा तुकाराम महाराजांनी सांगितलं की गाय एक असणारं घर आहे, लाकडी सागवणी असणारा बंगला आहे, आणि त्या बंगल्याच्या खेटून एक असणारी गायीची असणारी गोशाळा आहे. गायीचं असणारं वासरू त्या असणाऱ्या गोशाळेमध्ये, त्या गोठ्यामध्ये बांधलेलं आहे, आणि त्या असणाऱ्या सागवणी माडेमध्ये आईचं लेकरू पाळण्यामध्ये झोपलेलं आहे. महाराज दृष्टांत दिला बरं का इथं. आई धुण्या करता नदीवर गेली, आणि गाय चरण्या करता रानामध्ये गेली. महाराज आई धुण्या करता गेलेली आहे, पाळण्यामध्ये बाळ झोपलेलं आहे. कुठंतरी लाईट एकत्रित झाली आणि तिमगी पडली आणि जाळ झाला. सर्व सागवणी बंगला असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला आग लागली. ढनाढना बंगला त्या ठिकाणी पेटला, ती माडी पेटली, आणि त्याच्या खेटून असणारा गोशाळा देखील, गोठा देखील पेटला. कोणीतरी जाऊन सांगितलं, तुमच्या घराला आग लागली. नदीवर गेलेली आईने धुणं नदीवर टाकला आणि पळत त्या ठिकाणी आली आणि सांगितलं, माझं बाळ मध्ये गुंतलेलं आहे, छाती जोडते, तोंड वडते, आगीतून माझ्या बाळाला कुणीतरी वाचवा. तेवढ्यामध्ये गायी चरून आलेली आहे. गायीने बघितलं गोठ्याला आग लागली आणि गोठ्यामध्ये वासरू बांधलेला आहे. गायीने आपल्या जीवाचा विचार न करता गोशाळेमध्ये प्रवेश केला आणि आपल्या दातांनी महाराज वासराचं दावं तोडलं आणि वासराला सुखरूप बाहेर काढलं. आई मात्र त्या ठिकाणी छाती बडवीत राहिली. आईचं मुलगा अग्नीमध्ये जळून भस्म झालं. म्हणून तुकाराम महाराजांनी आईचं उदाहरण दिलं नाही, गायीचं उदाहरण दिलं. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येते सांभाळीत. ज्याप्रमाणे गाय वासराचा सांभाळ करते, त्याप्रमाणे सद्गुरु शिष्याचा आणि संत भक्ताचा सांभाळ करतात. महाराज म्हणून त्या संतांनी उपकार केला, माझा सांभाळ केला, मला हिताचा उपदेश केला आणि माझ्या असणाऱ्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जाग केलं. हे उपकार संतांनी केले, म्हणून त्यांच्या उपकारातून मी उत्तीर्ण होऊ शकत नाही. काय द्यावे त्याशी भावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. काय द्यावे त्याची भावे उतराई, ठेविता पायी जीव थोडा. सहज बोलणे हित उपदेश करोनी सायास शिकविती. तुका म्हणे वत्स धेनुवेचे चित्ती तैसे मज येती सांभाळीत. झालेली सेवा ब्रह्मलीन सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज गुरुवर्य मंत सद्गुरु श्री श्री रामगिरीजी महाराजांच्या चरणकमले समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. समस्त ग्रामस्थ धनगरवाडीकरांना धन्यवाद. सद्गुरु श्री नारायणगिरीजी महाराज भजनी मंडळ, धनगरवाडी भजनी मंडळ, दिघी भजनी मंडळ, बाकडी भजनी मंडळ,